नमस्कार. आज 26 फेब्रुवारी आहे आणि अजूनपर्यंत तरी MPSC प्रिलिम्स 2025चा रिझल्ट आलेला नाही आणि नेक्स्ट प्रिलिम्स ही मे मंथमध्ये आहे. त्यामुळे सर्वच क्लासेसनी त्यांची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. त्यामुळे आपण हा रिझल्टचा वाट न पाहता आज आपण फर्स्ट पेपर प्रिलिमचा सॉल्व करत आहोत पॉलिटीचा. जो प्रयासचा आहे, जो त्यांनी पब्लिकली त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यामुळे या एक्सप्लेनेशन व्हिडिओला ते अलाउ करतील का नाही हे मला माहीत नाही. त्यामुळे आपण 10-10 क्वेश्चनचे असे व्हिडिओ बनवू. त्यांनी जर अलाउ केला तर आपण कंप्लीट व्हिडिओ बनवू, कारण त्यांनी हा पब्लिकली त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिलेला आहे. पहिला क्वेश्चन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. This act abolished diarchy in the provinces and introduced provincial autonomy. This act vested the residuary powers in the federal legislature. आता हा पहिल्या चॅप्टर मधला आहे. तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की 1919चा ॲक्ट, 1935चा ॲक्ट याच्यामध्ये बायकॅमरलिझम इन सेंटर आहे आणि डायआर्की इन प्रोव्हिन्सेस आहे. आणि हे 35मध्ये उलटं झालेलं आहे. इथं डायआर्की इन सेंटर आहे आणि बायकॅमरलिझम इन प्रोव्हिन्सेस आहे. त्यामुळे 1919च्या ॲक्टमध्ये जी डायआर्की होती ती 35च्या ॲक्टमध्ये त्यांनी अबॉलिश केलेली आहे आणि प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी, त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि रेसिड्युरी पॉवर्स इन द फेडरल लेजिस्लेचर हे चुकीचं आहे, कारण ते रेसिड्युरी पॉवर्स गव्हर्नर जनरलकडे त्यांनी दिलेले आहेत. हा UPSC 2018-19ला काहीतरी क्वेश्चन आला होता की रेसिड्युरी पॉवर्स कोणाकडे दिलेले आहेत, तर तो गव्हर्नर जनरल आहे. त्यामुळे फर्स्ट आन्सर आहे ओनली ए इज करेक्ट. सेकंड स्टेटमेंट आहे नॅशनल इमर्जन्सी, आर्टिकल 352. आता हे नॅशनल इमर्जन्सी, प्रेसिडेंट्स रूल्स आणि फायनान्शियल इमर्जन्सी याच्या बाबतीत आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की याला अप्रुव्हल 1 मंथमध्ये पाहिजे, याला 2 मंथ, याला 2 मंथ, याला स्पेशल मेजॉरिटी पाहिजे, याला सिंपल मेजॉरिटी आणि यालाही सिंपल मेजॉरिटी. तर क्वेश्चन पाहू 352 नॅशनल इमर्जन्सी. A resolution for the approval of the proclamation of emergency must be passed by either House of Parliament by majority of total membership and not less than 2/3. म्हणजे स्पेशल आहे त्यामुळे हे बरोबर आहे. If the Lok Sabha passes a resolution disapproving the continuation of emergency by simple majority, President must revoke. हेही बरोबर आहे. हे 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टनं ॲड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 1/10 ऑफ लोकसभाच्या मेंबर्सनी जर स्पीकरकडे किंवा प्रेसिडेंटकडे जर मागणी केली तर विदिन 14 days त्यांना अधिवेशन घ्यायला लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर सिंपल मेजॉरिटी आणि जर पास केलं तर ते रिवोक करायला लागणार आहे. त्यामुळे 44th अमेंडमेंट इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये हे इन्क्लूड केलं आहे. प्लस ही जी स्पेशल मेजॉरिटी आहे हे पण, आणि हे 1 मंथ जे आहे ते पण 44th अमेंडमेंटने इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. ड्युरिंग अन इमर्जन्सी द टर्म ऑफ द लोकसभा कॅन बी एक्सटेंडेड फॉर अ पिरियड ऑफ 2 years. हे चूक आहे, 1 year आहे. त्यामुळे थर्ड स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे A and B आर करेक्ट. थर्ड क्वेश्चन आहे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स वॉज रेकमेंडेड बाय सरकारिया कमिशन टू बी युज्ड ओनली इन एक्स्ट्रीम केसेस. सरकारिया कमिशन आहे सेंटर स्टेट रिलेशन कमिशन आहे 1983 to 87. माझ्या मते शक्यतो 247 रेकमेंडेशन्स आहेत आणि सेंटर आणि स्टेटमधलं रिलेशन कसं चांगलं होईल त्याच्या रिलेटेड आहे. एक्स्ट्रीम केसेसमध्ये यूज करायचं आहे प्रेसिडेंट्स रूल, म्हणजे स्टेट इमर्जन्सी जी आहे, आणि त्याचा आर्टिकल आहे आर्टिकल 356. 352 मध्ये नॅशनल इमर्जन्सी आहे, इथं फायनान्शियल इमर्जन्सी आहे. हे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स रिलेटेड काहीतरी आहे आर्टिकल 356. कारण जे बिहार, UP अशा ठिकाणी जे प्रेसिडेंट रूल यूज होत होतं, त्यामुळे सेंटर स्टेट रिलेशनवर जो इम्पॅक्ट होत होता त्यासाठी ते फक्त एक्स्ट्रीम केसेसमध्ये यूज करायचं आहे असं त्यांनी रेकमेंडेशन दिलं होतं. ते आर्टिकल 356 आहे. त्यामुळं 3चा आन्सर आहे 3. फोर्थ क्वेश्चन रिगार्डिंग सुप्रीम कोर्ट जजमेंट इन द केशवानंदन भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला केस. 2-3 वर्ष झालं हे न्यूजमध्ये आहे, ते केशवानंदन भारती यांच्या डेथमुळं, त्यामुळे करंटमध्ये पण आहे. आणि हा PYQ MPSCला पण हा क्वेश्चन काहीतरी प्रिलिम्सला येऊन गेला. थ्रू दिस जजमेंट द सुप्रीम कोर्ट propounded द डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. हे करेक्ट आहे. द कोर्ट क्लेरिफाईड द पार्लमेंट अंडर आर्टिकल 360
1988 has the power to amend any part including fundamental rights, हे पण करेक्ट आहे. Delivered by 13 judge, majority 7-6, हे करेक्ट आहे. Upheld the ruling of गोलकनाथ, हे चुकीचं आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या 17th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे, याच्यामुळे गोलकनाथ केस आली. आणि गोलकनाथ केसला अपोज करण्यासाठी गव्हर्नमेंटनं 24th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, आणि त्याच्यानंतर आली केशवानंदन भारती. तर गोलकनाथ केसमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या केशवानंदन भारतीनं त्या चेंज केल्या. गोलकनाथ केसमध्ये होतं की फंडामेंटल राईट्स ते अमेंड करू शकत नाहीत, पण केशवानंदन भारतीनं सांगितलं की अमेंड करू शकतं फक्त बेसिक स्ट्रक्चरच्या अंडर. त्यामुळं अपहेल्ड जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे ABC आर करेक्ट. 5वा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज एंटायरली करेक्ट रिगार्डिंग द इव्होल्युशन ऑफ राईट टू प्रॉपर्टी. तर राईट टू प्रॉपर्टी फंडामेंटल राईट्समध्ये होतं अंडर आर्टिकल 19, पण जो 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट आहे जो इमर्जन्सी रिलेटेड पण फार महत्त्वाचा आहे, त्याच्या अंडर चेंजेस झालेले आहेत आणि तो 300A मध्ये जाऊन लिगल राईट बनलेला आहे. त्यामुळे राईट टू प्रॉपर्टी वॉज इनिशियली फंडामेंटल आहे 31, 24th हे चुकीचं आहे. 44th लिस्ट ऑफ नाव इज ओनली कॉन्स्टिट्युशनल ऑर अ लिगल राईट, त्यामुळे हे बरोबर आहे. पण बाकीचे पण आपण वाचू. पार्ट 3 हे चुकीचं आहे. पार्ट ऑफ द बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट नाही आहे, कारण ते 300A मध्ये आहे. चेंजेस करू शकतो. जर गव्हर्नमेंटला कोणता रस्ता बांधायचा आहे, हॉस्पिटल बांधायचं आहे, तर ती प्रायव्हेट प्रॉपर्टी, प्रायव्हेट जमीन अक्वायर करून त्याच्यामध्ये हे बांधू शकतं. त्यामुळे ते बेसिक स्ट्रक्चरमध्ये नाही आहे, म्हणून तर त्याला चेंज करून आर्टिकल 300A मध्ये घेतलेला आहे. त्यामुळं हा क्वेश्चन 5चा आहे 2. 6, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स करेक्ट. इंटरस्टेट काउन्सिल. इंटरस्टेट काउन्सिल रिलेटेड लक्षात घ्या 262 आर्टिकल आहे वॉटर रिलेटेड, हे आहे पार्लमेंट बाय लॉ, आणि 263 आहे इंटरस्टेट काउन्सिल प्रेसिडेंट बाय ऑर्डर. तर याचं बघू, त्याने विचारलेला करेक्ट. कॉन्स्टिट्युशनल बॉडी 261 चुकीचा आहे. काउन्सिल एस्टॅब्लिश 1990 बाय ऍक्ट ऑफ पार्लमेंट चुकीचं आहे, कारण आपण इथं वरती पाहिलं की इंटरस्टेट काउन्सिल प्रेसिडेंट ऑर्डर आहे 263. 262 वॉटरवालं पार्लमेंट बाय लॉ, त्यामुळे पहिलं चुकीचं आहे, दुसरं पण चुकीचं आहे. लिगली बाइंडिंग नाही आहे त्यांचे डिसिजन्स, रेकमेंडेशन्स आहे. चीफ मिनिस्टर्स ऑफ ऑल स्टेट्स ॲडमिनिस्ट्रेटर्स ऑफ युनियन टेरिटरी आर मेंबर्स ऑफ दिस काउन्सिल, बरोबर, बट युनियन नाही, युनियन मिनिस्टर पण त्याचे मेंबर्स आहेत. त्यामुळे 4ही स्टेटमेंट चूक येतं आहे. बघू यांनी यांच्या आन्सरमध्ये काय दिलं, काहीतरी गडबड आहे आन्सरमध्ये. यांनी ओके त्यांनी आन्सरमध्ये हे चेंज केले, तिथे त्यांनी 263 घेतले, त्यांच्याकडून प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, त्यामुळं हा क्वेश्चनच चुकीचा आहे. इथं जर 263 असतं तर हे आन्सर बरोबर होतं. त्यांनी 263 वालं हे फर्स्ट दिले, पण इथं 261 लिहिले. त्यांनी आन्सरच्या एक्सप्लेनेशनमध्ये हे चेंज केलेलं आहे, त्यामुळे हा क्वेश्चन चुकीचा आहे. 7वा बघू, स्पेसिफिक डेट ड्राफ्टिंग कमिटी कॉन्स्टिट्यूटेड 29 ऑगस्ट. तर हे डेट ज्यांनी MPSCची मेन्स लिहिली आहे किंवा 4-5 वर्ष झालं जे मेन्स प्रिलिम्स MPSC रिलेटेड करतायत त्यांच्या लक्षात असेल की 9 डिसेंबर फर्स्ट मीटिंग. त्यावेळेला सच्चिदानंद सिन्हा टेम्पररी प्रेसिडेंट. 11 डिसेंबरला परमनंट प्रेसिडेंट आहेत राजेंद्र प्रसाद. 13 डिसेंबरला आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन नेहरूंनी हे केलं. 22 जानेवारीला आहे ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास झाले, आणि 29 ऑगस्टला आहे ड्राफ्टिंग कमिटी. तर हे आणि याच्या रिलेटेड परत नॅशनल फ्लॅग, अँथम, फर्स्ट प्रेसिडेंट, याच्या प्रत्येकाच्या ज्या डेट आहेत त्या लक्ष्मीकांतमध्ये दिलेल्या आहेत. जो कोर MPSC करतोय त्याला या सगळ्या डेट्स पाठ आहेत. त्यामुळे ड्राफ्टिंग कमिटी आंबेडकर यांच्या अंडर 29 ऑगस्ट 1947. तर Cचा आहे 2, 7व्याचा आहे 2. 8वा क्वेश्चन 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड डायरकॅट सेंटर. आता परत जे आपण लक्षात घेतलं होतं 1919चा ऍक्ट आणि 1935चा. तर इथं बघा बाय कॅमेरलिझम
इन सेंटर आहे, डायआर्की इन प्रोव्हिन्सेस आहे. इथं हे उलटं झालेलं आहे, इथं डायआर्की इन सेंटर आहे आणि बायकॅमरॅलिझम इन प्रोव्हिन्सेस आहे. तर यांनी 1919चा ॲक्ट विचारला. डायआर्की ॲट द सेंटर, डायआर्की प्रोव्हिन्सेस आहे, त्यामुळे हा चूक. इंट्रोड्यूस बायकॅमरॅलिझम अँड डायरेक्ट इलेक्शन, हे सही आहे, कारण हे बायकॅमरॅलिझम आहे आणि डायरेक्ट इलेक्शन. आता इलेक्शनच्या बाबतीत आहे 1892चा ॲक्ट आहे एलिमेंट ऑफ इलेक्शन. 1909चा ॲक्ट आहे इनडायरेक्ट इलेक्शन. 1919चा ॲक्ट आहे डायरेक्ट इलेक्शन आणि 1935चा ॲक्ट आहे अप्रॉक्सिमेटली 10% लोकांना वोटिंग राईट्स. त्यामुळे त्यांनी जे 1919च्या ॲक्टबद्दल डायरेक्ट इलेक्शन आणि बायकॅमरॅलिझम हे बरोबर आहे. प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट डिवायडेड इंटू ट्रान्सफर्ड अँड रिझर्व्ड, यालाच डायआर्की म्हटलेलं आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. दिस ॲक्ट एक्सटेंडेड प्रिन्सिपल ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन, सिक्स इंडियन, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन्स, युरोपियन्स, हे पण बरोबर आहे. 1909 मध्ये मुस्लिम्स आहेत आणि अजून 3-4 घटक आहेत 9ला, आणि तसे 19ला सिक्स इंडियन, ख्रिश्चन्स, अँग्लो इंडियन्स, युरोपियन्स. त्यामुळे याचा आहे BCD. तर 8व्या क्वेश्चनचं 2. 9वा कॉलम A, कॉलम B, जोडा जुळवा. सॉव्हरीन, रिपब्लिक, सेक्युलर, फ्रॅटर्निटी. याच्यातलं आहे रिपब्लिक सोपं, हेड ऑफ द स्टेट. बीचं आहे 4, बीचं 4. एचं सॉव्हरीन, सॉव्हरीन आहे फ्री फ्रॉम इंटरनल एक्सटर्नल, तर हे एचं 2, एचं 2, बीचं 4, सीचं 1, सेक्युलर, नो डिस्क्रिमिनेशन. फ्रॅटर्निटी, डीचं 3, फ्रॅटर्निटी नाही, याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे, कारण 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. तर फ्रॅटर्निटीचा काही संबंध नाही. त्यांनी परत या क्वेश्चनमध्ये काहीतरी गडबड केलेली आहे. मला हा क्वेश्चन थोडा डाऊटफुल वाटतो. फ्रॅटर्निटीचा आणि याचा काही संबंध नाही. 42nd मध्ये आहे सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी, हे ॲड झालेत प्रिॲम्बलमध्ये. सेक्युलरला तर हाच येणार, तसा दुसरा कोणता ऑप्शनही नाही. त्यामुळे मला ह्या 9व्या क्वेश्चनमध्ये ही गडबड वाटत आहे. परत एकदा चेक करायला. त्याच्यानंतर आहे 10वा क्वेश्चन, जो सिटिझनशिप विथ देअर रिस्पेक्टिव्ह प्रोव्हिजन्स. कॉलममधला आर्टिकल 5, 7, 9, 10, कंटिन्युअन्स ऑफ राईट्स, सिटिझनशिप ॲट कमेन्समेंट. हा जर क्वेश्चन तुम्ही बघितला तर यावेळची जी ग्रुप बी किंवा ग्रुप सीची यापैकी कुठली तरी एक्झाममध्ये हा सिटिझनशिपचा क्वेश्चन आला होता आणि त्यांनी सिमिलर जोड्या जुळवायला विचारल्या होत्या. हा जो आर्टिकल 5 आहे तो कमेन्समेंट, कारण आर्टिकल 5 ते 11 सिटिझनशिप आहे, त्याच्यामधलं पहिलं जे आर्टिकल असणार आहे ते कमेन्समेंट, तर 5चा असेल कमेन्समेंटवाला. त्यानंतर 6 मध्ये जे आहे त्यांनी जो इंडियामधून पाकिस्तानमधून इंडियामध्ये जे आले तो 6 मध्ये. 7 मध्ये आहे इंडियामधून पाकिस्तानला गेलेत आणि परत इंडियामध्ये आलेत, त्यांचं आहे. त्यामुळं 7 मध्ये आहे मायग्रंट्सवाला, मायग्रंट्स 7. आणि आता कोणता, एचं 2, बीचं 3, तर हेच आहे सीचं 4. आणि 10व्याचा कंटिन्युअन्स ऑफ सिटिझनशिप. लक्षात घ्या की आर्टिकल जे 5 आहे ते ज्याला कॉन्स्टिट्यूशनचं ॲप्लिकेबल झालं कमेन्समेंट, त्यावेळेला कोण सिटिझन आहे त्याच्याविषयी आहे. आर्टिकल 6 मध्ये पाकिस्तानमधून जे इंडियामध्ये आले त्यांच्याबद्दल. आर्टिकल 7 मध्ये इंडियामधून जे पाकिस्तानला गेले आणि परत इंडियामध्ये आले त्यांच्याविषयी आहे. आणि आर्टिकल 8 मध्ये इंडियन ओरिजिनचे जे आउटसाईड इंडिया आहेत त्यांच्याविषयी आहे. तर हा सिटिझनशिपचा क्वेश्चन आपण पहिले 10 क्वेश्चन बघितले आणि त्याच्यामधले माझ्या मते शक्यतो 9 नंबरचा क्वेश्चन मला हा थोडा चुकीचा वाटतोय आणि त्याच्यानंतर हाही क्वेश्चन चुकीचा वाटतोय. मी 10च क्वेश्चनचं बनवत आहे कारण ते परमिशन देतील का नाही माहीत नाही. त्यांनी हे पब्लिकली अवेलेबल केले तरी सुद्धा मला माहीत नाही परमिशन देतील का नाही. थँक्यू.